समीक्षा देशमुख। कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुरुवातीलाच बातमी निवडणुकीची। कोकणच्या रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 7 मे रोजी मतदान। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत इंडिया आघाडी बाजी मारेल, आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेत रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोकण विभागातील निवडणुकीला काहीच दिवस उरले असून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। रायगड येथील मतदारसंघात इंडिया आघाडीचे अनंत गीते आणि त्यांच्या विरोधात महायुतीचे सुनील तटकरे उभे राहिले असून यांच्यात कोण राखणार गड हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे। रायगड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुषमा अंधारे तर महायुतीसाठी उदय सामंत, रामदास कदम यांनी उपस्थिती लावली। कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे नारायण राणे, महाविकास आघाडीचे विनायक राऊत आणि अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्यात चुरस राहणार असून कोणाचे पारडे जड होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अमित शहा यांची 3 मे रोजी सभा आयोजित केल्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन दिसले आहे। गुरुवारी खेडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या जाहीर प्रचार सभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भगव्याशी कधीही गद्दारी करणार नाही असे सांगितले। उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी केली, तसेच बाळासाहेबांबद्दल आणि हिंदू देवतांबद्दल वाईट बोलणारी अंधारेबाई तुम्हाला निष्ठावंत झाली आणि आम्ही गद्दार झालो अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली। माजी आमदार पंडित पाटील यांनी पेण येथे पत्रकारांशी संवाद साधताना रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून त्यांच्या विकासासाठी शेकापचे योगदान मोठे आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष संपणे अशक्य आहे असे सांगितले। एका विचाराने चालणारा पक्ष असल्याने नेते कुठेही गेले तरी कार्यकर्ते व मतदार तिथेच आहेत, तरी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपला खासदार निवडून आला पाहिजे। अनंत गीते खासदार झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा आवाज संसदेत मांडणार अशी ग्वाही पंडित पाटील यांनी दिली। आमचा विजय नक्की आहे। मी निश्चित सांगतो, कुठला पक्ष कुठला विचार संपत नाही। लोकशाहीमध्ये मॅच असते, कुठला तरी संघ हातून जिंकतो। सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर। सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका। त्या दिवशी मतदानाची सुट्टी आहे, तर लग्नाला नक्की या। नक्कीच। ज्या ज्या ठिकाणी मतदान असतं त्या ठिकाणी सुट्टीही असतेच, पण ही सुट्टी हिंडण्या फिरण्यासाठी नसून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी असते। मी सुद्धा मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे आणि मीही नक्की मतदान करेन। आणि तुम्ही? सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी 3 मे रोजी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उपस्थित ठाणेकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले। नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणारे मत आहे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणारी गाथा नवनाथांची ही पौराणिक मालिका लवकरच 900 भागांचा टप्पा पार करणार असून नाथांविरोधात उभी राहणारी अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा आता नव्याने मालिकेत दिसणार आहे। अक्काबाईंच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत दिसणार आहे। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह, तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।